श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिना खूप खास आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. राशी गोचरसह ग्रहांची युती होणार आहे, ज्यामुळे विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योगा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे बुधदेव हे 2 एप्रिलला मेष राशीमध्ये वक्री होणार आहेत, तर बुधदेव 4 एप्रिलला मेष राशीत अस्त होणार आहेत. तसेच बुधदेव हे 9 एप्रिलला मीन राशीत प्रवेश करणार आहेत, तर दुसरीकडे सूर्यदेव हे 13 एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहेत. तर बुधदेवांचा 19 एप्रिलला मीन राशीत उदय होणार आहे. तर मंगळ 23 एप्रिलला मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे 25 एप्रिलला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या राशींच्या ग्रहांच्या राशी बदलाचा परिणाम काही राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होणार आहे. अशा ग्रहांच्या स्थितीमध्ये एप्रिल महिना हा काही राशींसाठी खूप खास मानला जातो. चला जाणून घेऊया एप्रिल महिन्यात ग्रहांच्या या स्थितीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर जाणून घेऊया एप्रिलपासून या राशींचे कोणत्या राशींचे भाग्य चमकणार आहे. तर यात सर्वप्रथम रास आहे ती आहे मेष राशी. एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. नोकरदार लोकांना काही चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. त्यानंतरची रास आहे ती आहे वृषभ राशी. एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर वृषभ राशींच्या लोकांसाठी अतिशय फलदायी व लाभदायी ठरू शकते. जे लोक रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात त्यांना चांगली डील मिळू शकते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. यानंतरची रास आहे ती आहे मिथुन राशी. एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारे ठरू शकते. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळणे शक्य आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ देखील मिळू शकते. यानंतरची रास आहे ती आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिन्यातील ग्रहाचे गोचर वरदानच ठरू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. अविवाहितांचा लग्नाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात. यानंतरची रास आहे ती आहे वृश्चिक राशी. एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा देखील मिळू शकतो. तुम्ही या काळात नवीन कार खरेदी करण्याची शक्यता आहे. यानंतरची रास आहे ती आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी ग्रहाचे गोचर अनुकूल ठरू शकते. अचानक जुने अडलेले पैसे परत मिळू शकतात. व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तुम्हाला या काळात एखादी चांगली बातमी देखील मिळू शकते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.